नालासोपारा पूर्व परिसरात वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक खाल्ल्यानंतर 11 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शनिवारी रात्री घडलेल्या या प्रकरणानंतर सर्व बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रविवारी घटनास्थळी तसेच संबंधित केक दुकानाची तपासणी करून खाद्यपदार्थांचे नमुने ताब्यात घेतले आहेत। नालासोपारा पूर्वेतील नीलकंठेश्वर इमारतीमध्ये शनिवारी सायंकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यासाठी समोरील चामुंडा डेअरीच्या केक शॉपमधून केक आणण्यात आला। केक खाल्ल्यानंतर काही वेळातच उपस्थितांना मळमळ, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला। प्रकृती बिघडल्याने रात्री 8च्या सुमारास 11 जणांना विजयलक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले। यामध्ये 7 बालके आणि 4 प्रौढांचा समावेश आहे। तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे। केक मध्ये मृतपाल आढळल्याचा दावा करण्यात येत असून त्याबाबत अधिकृत तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे। घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रुग्णालयात जाऊन बाधितांची चौकशी केली। त्यानंतर चामुंडा केक शॉपची तपासणी करून तेथील केक व इतर खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात आले। हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पालघर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश चव्हाण यांनी दिली। वाढदिवसाचा केक आनंदासाठी असतो, आजारासाठी नव्हे। खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेची तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली तरच ग्राहकांच्या जीवाशी होणारा हा खेळ थांबेल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।